शिवा पैलवान के शिवा पैलवान के कुस्तीच्या या जंगी सामन्याच्या पहिल्या फेरीमध्ये भिवापूरच्या जिगरबाज रामदेव पैलवानांनी शिवा पैलवानांनी चारी मुंड्या जीत करून छान ते विजयी झालेले आहेत। दुसऱ्या फेरीसाठी शिवराव पैलवान तर अरे मर्दानो पायजाचा इडा उचलाय कुणी आहे का तयार? आणि शालशिरी परिणाम शिवा पैलवानांनी कुणी आसमान धावणार आहे का? 10,000 रुपये। पाटलांतर्फ 10,000 सुद्धा आता पाटलांतर्फे रुपये 10,000 इनाम। कुणी कराल का जोड शिवाशी? का देऊन टाकायचा शिवा पैलवानांनी कुस्ती शिरी किताब? अरे कुणी आहे का नाही? आमच्या तर्फ चांदीचं कडं होऊन जाऊ द्या कुस्ती जंगी। अरे शिवा पैलवान लढल्या बगर जितणार का? अरे कुस्ती झाल्या बगर शिवा बक्षिसी घेऊन जाणार की काय? अरे तो तुमच्या जिंदगानीवर लाजा नाही वाटत आखाड्याचा अवमान करा पाटील। ते काय बी नाही, कुस्ती व्हायच पाहिजे। मी लढीन की मी तयार आहे, मी कुस्ती लढीन। शिवा भाऊ, अख्ख्या तालुक्यामध्ये तुम्हाला हरवणारं तुमच्या जोडीचं कोणी बी नाही हो। औंदा माझ्या बहीण अक्कीचं लगीन करायचंय, तेव्हा मी ही कुस्ती जितलो तर त्या इनामातून। आणि पाटील पाटील चुलत्यांचा जमीन जुमला हडप करून सरपंच झालेला माणूस त्यो, आणि तो काय मला देणार? अहो होत नव्हतं समजत शिरलं हो त्याने डाग म्हशीला, तर आईचं मंगळसूत्र बी। तुमच्या धाकल्या भावाला आशीर्वाद आहे शिवा भाऊ। मर्दासारखा वाघ, कुस्ती लढून जिंकायची असते। लोको दोन्ही पैलवान आखाड्यात येत आहेत हो। जय बजरंग। फिरवून फेकून दे। माझ्या अक्कीच्या लग्नासाठी अक्कीलाच पाटलाखाली नेत्याला बघण्यापर्यंत मला मेल्यानं बरं। शिवा भाऊ मला मरण दे, अके मला माफ कर, तुझ्या थोडल्या भावाला माफ कर अक्के। शिवा भाऊ मला मरण दे, मला मरण दे, शिवा भाऊ मला मरण दे। दगडू माझ्या बहिणीला आहेर दे। दगडू पैलवान के
पाटील हम्म, एक विचारू का? विचार की. मला का नाही लढवलं? शानपत, तुझ्या ताकदीची कल्पना हाय मला, पण ही झुंज मला परस्पर लढवायची होती. माझा डाव नाही समजायचा तुला कधी. चाल. शिवा, अरे माझ्या राज्या, अरे कुणी हरत का नाही? औंधा हरलास म्हणून एवढं दुःख करायला ना ग. हे बघ, पुढल्या वर्षी तूच जितणार. मी हाय ना बा तुझ्या संग. पण आजपासून एक क्षण मटण तू जास्त खा आणि चरवीभर दूध पी. पण ती दारू सोड बघू. मग बघ, जित तुझीच हाय. ए गुलाब, गुलाब, तुला कळणार नाही गुलाब. तुला नाही कळणार. गुलाब, कधी कधी हरण्यात सुद्धा एक चूक असत. एक नशा असते, नशा. आणि कदाचित ती तुझ्या दारूपेक्षा जास्त असते. अस्सल बी, मला अडाणीला काय कळतंय बघ त्यातलं. या समध्या गावात बघ एक तू आणि त्या दोन सटकळ्या मटकळ्या काय ती चार बुक शिकल्यात बघ. कोण म्हणालीस तू? दोन? अरे त्या नाम्याची धाकली राधा आणि ती रेणू, रेणू? ती थोरली र. थोडी रेणू. रेणू. अरे राजा. सोनिया, कुठे चाललास? रेणू. काय झालं? हा, काय झालं? अरे देवा, हे मुर्द्यानो, हा आग लागू तुमच्या तोंडाला. तुमचा बाईचा बेसूत पडलाय आणि मुर्द्यानी बघत उभा राहिला. काढा त्याला बाहेर, काढा त्याला बाहेर. तुला काय करायचंय का ते? गेल्या 10 वर्षात एक समुतरी बोललीस का त्याच्याशी? तुला काय मी याला काय जगला काय? ऐका काय सोय सुतक? हा बरोबर आहे, पैका देतो ना तिला. हात मेल्यानो काढा त्या बाहेर. काढता की नाही? हा? चला बाबा. अरे आलिया भोगासी. असा बस साधार. चल रे बाबा उठ. हो. काय वजन आहे? उचल उचल. उचल. अरे अरे चिंगड्या, काय जी मोटर झाली का नाही दुरुस्त? होतीये ना व. हा, इड्यावरच बसू नका. जा, शेतीला पाणी गेलं पाहिजे लवकर. हा. संपल. अरे पैलवान असली चहा कसला देतोस? आज त्यासनी पहिल्या धाराची पाहिजे. नग नग पाटील. अरे नग कसं दगडू? अरे मर्दाची शान आहे ती. अरे आज तुम्ही कुस्ती मारली आणि आमची शान बी राखलीत आणि पैसे बी मिळाले की र. पाटील तुम्हाला नाही कुठं म्हणतोय दगडू. देईल की 5,000. तेवढंच त्याचं कर्ज बी कमी. काय दगडू, खरं का नाही? बर बर, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. अहो पण आता कसं सांगावं पाटलाच नाही.